एक ताम लागली आहे। फायनली एक ताम लागली आहे मला, छोटी आहे, मस्त आहे। एक बाराकुडा लागला आपल्याला, हा बघा, सेम लूर, खूप जास्त उडतोय। सुप्रभात मित्रांनो, आज आहे शुक्रवार आणि आज मला सुट्टी आहे। सो आता आलो आहे मी आमच्या खाडीवर फिशिंग करायला। तेव्हा पूर्ण ओहोटी होते, आता थोड्याच वेळात टाईट टर्न होईल आणि भरती चालू होईल। सो पूर्ण शांत आहे एकदम, रातकिड्यांचा तरी आवाज येतोय, तिथे थोडी थोडी मुवमेंट दिसते पाण्यामध्ये। बघूया आता, आम्ही फटाफट गोप्रो लावतो आणि रॉड सेटअप करतो आणि फिशिंगला जातो। चला। बघा मित्रांनो, एक ताम लागली आहे। मी बघा, फायनली एक ताम लागली आहे मला, छोटी आहे, मस्त आहे। मस्त कलर आहे। हा लागला आहे आपल्याला, बाराकुडा लागला आपल्याला, सेम लूर, जास्त उठतोय। आता तुम्हाला एक कोकणातली पारंपरिक मासेमारीची पद्धत दाखवतो। आपण हा ज्या बांधावर उभा आहोत त्या बांधाच्या खालच्या बाजूला खूप मोठे मोठे गोल पाईप आहे, इथून पाणी आरपार जायला। तर खूप सारे जे खडपी मावरे आहेत, तांबोशी असू द्या, पालू असू द्या, किंवा जे छोटे काळुंद्रे वगैरे आपण बोलतो, तर ते सगळे मासे या पाईपांच्या आतमध्ये जाऊन लपतात। तर आता हे जे आलेले आहेत त्यांच्याकडे छोट्या 1-2 बोटावाली जाळी असतात आणि ती जाळी ही पूर्ण त्या पाण्यामध्ये उतरून त्या खडपामध्ये त्या पाईपांच्या बाजूला गोल मारणार आता। आणि मग ती पूर्ण पाईपाच्या बाजूला जाळी गोल मारून झाली की असं पाण्यामध्ये जोरात आपटण्याचा आवाज करणार, हाताने मारणार, किंवा काही जण फळी पण घेऊन येतात। मग ती अशी फळी पाण्यावर मारली की ते मासे घाबरून इकडे पळतात आणि जाऊन त्या जाळ्यांमध्ये अडकतात। आणि हे थोडं रिस्की काम असतं, कारण जे आपले खाऱ्या पाण्यातले जे दगड असतात त्यांना खूप सारे अशी खरपं बोलतो आपण त्याला, धारदार आलेली असते आणि ते तेवढ्या पाण्यामध्ये उतरून ते जाळे टाकणं, खूप वेळा आपण उतरलो तर आपल्या पायाकडे कापू पण शकतात। पण आता ह्या लोकांना सवय असते त्यामुळे हे बिंदास उतरतात। तर बघूया आता यांच्या मासेमध्ये आपल्याला काय बघायला मिळतं। आपण पण या खडकांजवळच आधी गरवत होतो आणि मासे पकडायचा प्रयत्न करत होतो। इथेच आपल्याला एक तांबोशी मिळाली होती, पण आता या लोकांनी इथे जाळं टाकल्यामुळे आपल्याला काही गरवता येणार नाही।
सो आता आपण फक्त यांची मासेमारी एन्जॉय करूया आणि हा एक अनुभव तुमच्यासोबत शेअर करतो, तर एन्जॉय करा. चला आता बघूया यांच्या जाळ्यामध्ये त्यांना काय काय मिळालं आहे. हे बघा छोटे छोटे काळुंदरीचे पोरं आहे. पूर्ण जाळ्यामध्ये मोजून 2 ते 3 मासे आहेत. आता पहिल्यासारख्या खाडीमध्ये पहिल्यासारखे मासेच राहिले नाही आहेत. हे बघा मित्रांनो, पाऊस यायला लागलाय आतासा. काळे ढग झालेत. मी पण आता फिशिंग थांबवली आहे. एक तांबूशी मिळाली आणि एक बाराकोडा मिळाला छोटासा. पिशवीत भरून झाला आहे, तर कधी पण पाऊस येईल. समोरून पाऊस चालत येताना दिसतोय. त्या बाजूला माझ्या घराजवळ पाऊस पडतोय तिकडे ऑलरेडी, आणि इथे पण आता बारीक बारीक चालू झालाय. सो आता मला पळावं लागेल. जशी मी फिशिंग थांबवली आणि घराकडे निघणार तेवढ्यात हा जोराचा पाऊस चालू झाला आहे. आता इथे बसस्टॉपजवळ मी थांबलो आहे आणि ह्या लोकांनी पण आता फिशिंग थांबवली आहे. बघूया त्यांच्या जाळ्यात काय दिसलं तर दाखवेल, नाही तर घरी निघून जाईल पाऊस थांबल्या. हे बघा मित्रांनो, मस्त पाऊस पडला आणि समोर रेनबो बघा. त्या बाजूला मोठ्याच्या मोठं इंद्रधनुष्य दिसते. ते बघा त्या बाजूला, आणि खूप झाड आहे. आपल्याला कुठेतरी पुढे जागा मिळाली तिथून चांगला फोटो काढूया. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचे अभिप्राय कळवा. त्याचबरोबर माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. लवकरच पावसाळा संपेल आणि मग तुम्हाला अजून चांगले फिशिंगचे व्हिडिओ मला दाखवता येतील. तर व्हिडिओ बघत राहण्यासाठी आपल्या नोटिफिकेशनचं बेल आयकॉन पण दाबलं तर ते पण चांगलं होईल. चला तर मग भेटूया पुढच्या अजून एक छान फिशिंग ब्लॉगमध्ये. चला, बाय बाय.